हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण रवा आणि पोह्याचे आप्पे करणार आहे। तर इथं हा मी रवा घेतला आहे। तर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला करायचं आहे तर त्यानुसार रवा घ्यायचा। आता इथं मी 2 माणसांसाठी करणार आहे, तर त्यामध्ये थोडेसे पोहे टाकले। पोहे जास्त नाही टाकायचे। आता त्यामध्ये पाणी ओतलं। तर आणखी थोडं पाणी ओतूया। तर हे असंच आपण हे भिजत ठेवणार आहे। एक 10 ते 15 मिनिटं ह्याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर ह्याचं 15 मिनिटांनी मग पाणी काढून टाकायचं। हे पाण्यात असंच भिजत ठेवायचं आहे, त्यामुळे रवा आणि पोहे दोन्ही चांगले फुलतात, भिजून जातात। तर हे 15 मिनिटांनी आपण हे असंच ठेवूया आणि मग पुढची तयारी करून घेऊया तोपर्यंत। आता इथं एक 15 मिनिटं झालेली आहेत, तर आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया। आता हे असं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा, हे हलवलं तरी पोहे लगेच त्याच्यात हे होऊन जातात। टोमॅटो टाकूया, बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टाकलं। आता ह्याच्यात तुम्ही भाज्या पण टाकू शकता, गाजर, शिमला मिरची, स्वीट कॉर्न, हे टाकलं तरी छान लागतात आप्पे। आता हे आपण मिक्स करून घेतलं। आता काय करायचं आहे, आता आपल्याला मसाले टाकायचे। तर मसाले तुमच्या आवडीनुसार टाकायचे। पावभाजीचा मसाला टाकला तरी चालतो, लाल तिखट, हळद, मीठ, छोले मसाला टाकला तरी चालतो। मसाले तुमच्या आवडीनुसार कुठलेही टाका। आता हे मिक्स करून झालं। आता इथं मी छोले मसाला टाकणार आहे। तर छोले मसाला टाकला, त्याच्यानंतर हळद टाकली, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, अगदी थोडा, थोडासा चाट मसाला। आता मीठ टाकायचं वेगळं, मीठ टाकायचं राहिले, आता मीठ टाकूया। लाल तिखट पण टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार। आता इथं मी हिरवी मिरची टाकली, त्यामुळे लाल तिखट नाही टाकलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। जास्त घट्ट आता इथं अगदी थोडंसं ताक टाकते। हे ताकातच भिजवलं तरी चालतंय, दही किंवा ताक, पाणी तर चालतंय। दही ताकही नसेल तर पाणी टाका। आता हे अशा प्रकारे आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये
काय करणार आहे मी, खायचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट टाकायचं आहे. आता इथं मी फ्रूट सॉल्ट टाकते. चार माणसांसाठी करणार असाल तर अर्धा पॅकेट टाकलं तरी चालतं. आता मी इथं अर्ध्याच्या पण कमी टाकलेलं आहे. तर व्यवस्थित इथं तवा गरम झालेला आहे. तर आता तेल टाकून घेऊया. तर नॉनस्टिक असल्यामुळं थोडंच तेल टाकायचं आहे. त्याला हलवून घेऊया म्हणजे सगळीकडं तेल व्यवस्थित लागेल. आता ह्याच्यामध्ये आपण मिश्रण हे घालून घेऊया. आता याच्यावर झाकून ठेवूया. एका बाजूने भाजले की मग पलटून आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. तर गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. तवा व्यवस्थित तापलेला आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. जर मोठी फ्लेम ठेवली तर ते खालून करपतील आणि व्यवस्थित आतपर्यंत शिजले जाणार नाहीत. म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता आपण 1-2-3 मिनिटांनी त्याला झालं आहे का बघून घेऊया आणि पलटून टाकूया. आता आप्पे दुसऱ्या बाजूने झालेत का बघूया. हे बघा, आप्पे झालेले आहेत. आता काढून घेऊया. अगदी सॉफ्ट झालेत पोहे टाकल्यामुळे. तर आपले तयार आहेत आप्पे. आता सर्व करून घेऊया. आपले हे रवा पोह्याचे गरमागरम आप्पे तयार आहेत. अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर हे बघा, अगदी सॉफ्ट झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.